बुलंद आवाज, महा 24 तास. नमस्कार, महा 24 तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बातमी येते नांदेडच्या हदगावमधून. हदगावमध्ये 9वे अखिल भारतीय झुंजवादी साहित्य संमेलन मानवाडी येथे संपन्न. 9वे अखिल भारतीय झुंजवादी साहित्य संमेलन हदगाव तालुक्यातील श्री हनुमान मंदिर मानवाडी अंबाळा तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर अवी कल्याणकर, या साहित्य संमेलनाचे उद्घाटक गुरुवर्य आनंद कदम, ज्येष्ठ साहित्यिक, स्वागताध्यक्ष हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर, कार्याध्यक्ष हरिभक्त परायण गणपत पवार गुरुजी, अध्यक्ष श्री हनुमान संस्थान मानवाडी अंबाळा. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी उपस्थित हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव माने, हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुभाषराव वानखेडे, राजकमल सिंग गाडीवाले, उत्तम मोठोळ, तालंकर, ॲडव्होकेट गंगाधर पटणे, बंडू पाटील मिरासे, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पवार, सरपंच मानवाडी अंबाळा, सुभाष पवार, पोलीस पाटील मानवाडी अंबाळा व अनेक मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर या अखिल भारतीय झुंजवादी साहित्य संमेलनाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पंजाबराव शंकरराव देशमुख, संभाजी लांडगे, डॉक्टर भगवान मनूरकर, डॉक्टर प्रकाश पोकळे, आर.डी. शिंदे, अशोकराव वानखेडे, देवानंद पाटील मोरे, जे.पी. जाधव, हरिभक्त परायण पुष्पादेवी तिवारी, हरिभक्त परायण प्रकाश वाटेगावकर, सोपान जाधव, बळवंत पाटील पौळ, प्रल्हाद इंगोले, बाळासाहेब भुतेकर, कुबेर राठोड, रेखाताई जगताप मार्गदर्शक वक्ते म्हणून उपस्थित होते. माझ्या शेतीला शाश्वतपणे मदत करणारी यंत्रणा शासनाकडून मिळणं हे अत्यावश्यक आहे. आज जगात एवढी मोठी प्रगती होत असताना हवामानाचा अंदाज देणारी यंत्रणा माझ्या भारतामध्ये नाही. माझ्या शेतकऱ्याला कोणतं पीक कधी पेरावं, कोणत्या काळामध्ये पाऊस पडणार आहे की खंड देणार आहे, ही माहिती देणारी यंत्रणा माझ्या देशामध्ये नाही. बाहेर देशामध्ये किती मिनिटाला पाऊस चालू होतो, आपण क्रिकेट पाहत असाल, किती मिनिटाला पाऊस चालू होतो, किती मिनिटाला तो थांबणार आहे, किती दिवसाचा खंड पडणार आहे, ही अत्यावश्यक माहिती बाहेर देशात दिली जाते. माझ्या भारतासारख्या देशामध्ये कृषी प्रधान असणारा आमचा हा देश, शेतकऱ्याला मात्र ही माहिती गाव पातळीवर मिळत नाही. पर्यायानं माझ्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये पडलेला होतो जो पीक आहे त्याचं नुकसान होतं, पर्यायानं उत्पन्नामध्ये घट येते, शेतकरी माझा हातबल होतो. शासनाकडे आपण पाहतो आहात, ऑगस्ट किंवा जुलै महिन्यामध्ये किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये 20 ते 22 दिवसाचा त्या ठिकाणी पाण्याचा खंड पडतो. आपल्याकडे माहित असेल युपीपीचं मोठं धरण या ठिकाणी आहे, जायकवाडी आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक धरण आहेत, विष्णुपुरी आहे. मला शासनाला विनंती करायची की धरणात असणारं पाणी ज्यावेळेस या भागामध्ये पावसाचा खंड पडणार आहे हे तुम्हाला माहित असताना धरणाच्या द्वारे माझ्या शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत तुम्हाला का देता येत नाही? कारण तुम्हाला सर्वच माहित आहे की आता 20 ते 25 दिवस पाऊस येणार नाही. माझा शेतकरी शेतात बसून सांगतोय की आता येणारा 1 महिना पाऊस येणार नाही. अशा वेळेस शासनाने हे जागृतपणे केलेलं पाहिजे. माझ्या शेतकरी सर्वच गोष्टीने सक्षम नाही साहेब. माझ्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी देण्याची व्यवस्था माझ्या शेतकऱ्याकडे नाही आहे. शेतकरी कमकुवत आहे, तो आर्थिक संकटात आहे. तुम्ही त्याला शाश्वतपणे पाटाचं पाणी देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. माझ्या शेतकऱ्याला खरंच उन्नती करायचं असेल तर कदम सरांनी म्हणल्यासारखं त्यांना दिवसा 12 तास शेतीला वीज पुरवठा झाला पाहिजे. आज माझ्या शेतकऱ्याकडे 10 पैसे नाही. माझा शेतकरी जो पिकवतो तो माल आणि बाजारात येण्याच्या पूर्वी असणारा भाव याचा ताळमेळ कधी आम्हाला भेटत नाही. माझ्या शेतकऱ्याकडे आलेला पीक आणि बाजारात आसलेली किंमत याचा ताळमेळ कधी जुळला नाही. शासन नुसते हमी भाव काढून मोकळा होते. आपल्याला माहित असेल राज्यामध्ये एक असणारा शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता म्हणजे ते राजूजी शेट्टी आहे. एकटा माणूस देशाला दिशा देऊ शकतो एवढी मोठी संघटना त्या माणसाच्या हातामध्ये आहे. आज ऊसाचा भाव आमच्या हातामध्ये नाही. माझा शेतकरी 24 महिने 12 महिने त्या शेतामध्ये राबतोय. कारखानदार मात्र नेताना ऊसाचा भाव सांगत नाही. 3दा त्याचे तुकडे करून आमच्या हातामध्ये देतात जसं आम्ही भिकारी आहोत. मला हेच म्हणायचं आहे, तुम्ही संघटितपणे ह्या विरोधामध्ये आवाज उठवणार आहात की नाही? सरकारलाही माझी विनंती आहे. आपल्याला माहित असेल ह्या राज्याचे महसूल आपल्या विभागाचे आयुक्त श्री केंद्रेकर साहेब यांनी शासनाकडे अहवाल पाठवलेला.
मी आपल्याला माहित असेल मी गेल्या अनेक वर्षापासून दादांसोबत मी काम करतोय. मी 15-20 वर्षापासून शेतकऱ्यांना कृषी पीक विमा मिळण्यासाठी मी आंदोलन मोर्चे करतोय. गेल्या 3 वर्षामध्ये सातत्याने 1400 कोटी रुपये नांदेड जिल्ह्याला वाटप झाले. आदरणीय पंजाबरावजी माझं फोनवर बोलणं झालं, कारण कोणीतरी करणारा लागतोय. आज दादांनी सांगितलंय ज्या विमा कंपन्या शेतकऱ्यांना लुबाडण्याचं काम करतात, गेल्या 15-20 वर्षाचा अनुभव आहे. गेल्या 40 वर्षामध्ये माझ्या शेतकऱ्यांना कधीच पीक विमा मिळालेला नाही. कृषी पीक विमा कशासाठी काढलाय? ज्यावेळेस अतिवृष्टी होईल, ज्यावेळेस माझ्या शेतातल्या शेतकऱ्याचं पीक वाहून जाईल, नैसर्गिक आपत्ती, चक्रीवादळ अथवा एखाद्या रोगामुळे माझ्या शेतकऱ्याचं जर पीक गेलं, अशा वेळेस 24 तासामध्ये पंचनामे करून 8 दिवसाच्या आत माझ्या शेतकऱ्याला ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, अशा हिशोबाने ती कृषी पीक विमा योजना काढलेली आहे. पण बाबांना असं होताना दिसत नाही आहे. 4-4 महिने त्या ठिकाणी पंचनामे होत नाही, 1-1 वर्ष त्या ठिकाणी पैसे मिळत नाही. गेल्या 2023च्या रब्बीचे पैसे आता पडणं चालू आहे. अजून 24चा खरीपचा विमा पडणं चालू नाही. आता 25% उद्या पडणार आहे. भिकाऱ्यासारखं 4200 रुपयांना आम्हाला विमा येत आहे. ही लाजीरवाणी बाजू आहे आणि सरकार उघड्या डोळ्यानं पाहत आहे की त्याच्यापेक्षा मोठी दिशेदारची बाजू आहे. मी सांगितलंय त्या केंद्रेकर साहेबांच्या अहवालामध्ये स्पष्ट लिहिलं गेलंय, आमच्या शेतकऱ्याला नमो योजना नको, माझ्या बहिणीला लाडकी बहीण योजना नको, तुमच्या आम्हाला कुठल्या सबसिड्या नको. माझ्या शेतकऱ्याला कोण लिहिलंय? कृषी आयुक्तांना लिहिलंय, शासनाचा प्रतिनिधी विभागाचा विभागीय आयुक्त केंद्रेकर साहेबांनी अहवालामध्ये लिहिलंय, पेरणीपूर्वी रब्बीसाठी आणि खरीपासाठी थेटपणे माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जर 50,000 रुपये तुम्हाला शासनाला टाकता आले तर या महाराष्ट्रातल्या पूर्ण शेतकऱ्याच्या आत्महत्या त्या ठिकाणी रुकतील. माझ्या शेतकऱ्याच्या शेतीला आवश्यक असणारा पैसा त्या ठिकाणी देता येईल. पर्यायानं माझ्या शेतकऱ्याच्या शेतातलं उत्पादन वाढेल. आर्थिक संकटात असताना शेतकरी अगदी हिमतीनं बाजारामध्ये उभं टाकेल. मला शासनाला विनंती करायची की आपल्या पटलावर असणारा अहवाल तो तुम्ही स्वीकारणार आहात की नाही? स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी होऊन 10 वर्ष होऊन गेले, त्या तुम्ही लागू करणार आहात की नाही? आमचा विचार फक्त मतापुरता होतोय. 4 उद्योगपतीचं 24 लाख कोटीचं कर्ज त्या ठिकाणी सरकार माफ करताना तुम्हाला विचारत नाहीये. आमदार खासदाराचं पेन्शन एका दिवसामध्ये 25% वाढ करताना तुम्ही कोणी विचारत नाहीये. पण माझ्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला 100 रुपये भाव देण्यासाठी तुम्हाला वर्ष लागतात. भीक देण्यासारखं दान तुम्ही आमच्या शेतकऱ्याच्या मध्ये पदरात टाकतात. ही लाजीरवाणी बाजू आहे. म्हणून त्या ठिकाणी आवाज उठवणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं हे झुंजवादी साहित्य संमेलन या सर्व गोष्टींसाठी पूरक ठरणार आहे. आज आपल्याला माहित असेल उच्च दर्जाचं आमच्याकडे बी बियाणं मिळत नाहीये. माझ्या शेतकऱ्याच्या शेतावर माहिती देणारा त्या ठिकाणी शासनाचा प्रतिनिधी नाहीये. सगळे कार्यालय ओस पडलेत, सगळं प्रशासन ठप्प झालंय. माझ्या शेतकऱ्याच्या शेतीला जाण्यासाठी पक्का रस्ता नाहीये. माझ्या शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव देण्यासाठी सक्षम अशा बाजार समित्या त्या बाजारामध्ये उभ्या नाहीत. सरकारचं कुठलंच एखादं खरेदी केंद्र मार्केट येण्याच्या पूर्वी त्या ठिकाणी चालू होत नाही. आज माझा शेतकरी कापसाच्या बोंडाळीमध्ये परेशान आहे. माझा शेतकरी सोयाबीनच्या येलो मोजाकमुळे परेशान आहे. माझा शेतकरी त्या ऊसाच्या पांढऱ्या माशीमुळे परेशान आहे. माझा शेतकरी त्या गव्हाच्या तांबुरा रोगावर परेशान आहे. माझा शेतकरी केळीच्या करप्या रोगामुळे परेशान आहे. अशा वेळेस शासनाची मदत जी पाहिजे ती वेळेला मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी सक्षम पुढे येत नाहीत. ही काळाची गरज आहे, ते आलेच पाहिजे. आणि म्हणूनच जर शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने सक्षम करायचं असेल, शेतकऱ्याच्या समस्या पूर्ण तुम्हाला सोडवायच्या असतील तर बाबांनो मोकळ्या हाताने शेतकऱ्याला जगाच्या पोषणाला तुम्हाला समोर करावं लागेल. त्याला शाश्वत असा पतपुरवठा करावा लागेल. आणि म्हणूनच शासनाला हे जर करता आलं तर हे या भारतातला खरा शेतकरी प्रगत होईल. आणि म्हणूनच झुंजवादी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे. आपल्याला माहित असेल पहिल्याच्या काळामध्ये 4-4, 8-8 दिवस पाऊस पडायचे. एवढे महापूर कधी येत नव्हते. आपण माझ्यापेक्षा खूप मोठे आहात, मी लहान आहे. 8-10 दिवस पाऊस उघडायचा नाही तरी कुठल्या नदी दुधडी भरून व्हायच्या नाही. आता पाऊस कमी झालाय, 1-2 दिवसच पाऊस पडतोय, पण महापूर एवढा प्रचंड येतोय की गावातली शेत उद्ध्वस्त होतात. माझ्या शेतकऱ्यांना वर्षभर केलेलं पीक एका क्षणात त्या पाण्यामध्ये वाहून जातं. त्याचं कारण आहे, मी सरकारला विनंती केली. मी मागे एका संवादामध्ये बोललो, आपण एवढे मोठे धरणं बांधलेले आहेत. एकानं मला विचारलं की आज पाऊस कमी असताना एवढा महापूर कशामुळे येतो. मी त्यांना सांगितलंय पहिलेच्या काळामध्ये धरणं नसले तर आलेला पाऊस सरळ निघून जायचा.
आता धरणं झालेले आहेत, धरणामध्ये पाणी रोखवलं जातं, पण धरणामध्ये पाणी कधीपर्यंत रोखवलं जातं? धरण 95% भरेपर्यंत रोखवलं जातं. आणि ज्यावेळेस महापूर येतो, ज्यावेळेस अतिवृष्टी होते, त्याच वेळेस अतिवृष्टीचा पाऊस आणि ह्या धरणातला पाऊस एकत्रितपणे एखाद्या नदीमध्ये सोडल्या जातं. पर्यायानं नदी पात्र सोडून प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये घुसते, गावामध्ये घुसते आणि म्हणून महापूर येतो. आणि हे जर रोखवायचं असेल तर 60%च्या पुढे तुम्हाला महाराष्ट्रातली धरणं बंद करता येणार नाही. 60% झाले की तुम्हाला धरणाची गेट उघडावे लागतील. मग UPP असेल, आमचा जायकवाडी असेल, नांदेडचं धरण असेल, कारण पुढल्या पाण्याच्या अगोदर हे तर धरण 50 मोकळी केली तर येणारा महापूर त्या नदीचा रुकणार आहे. पण बाबांनो सांगणार कोणीच नाहीये. आज नांदेड जिल्हा हा महाराष्ट्राच्या पूर्वेकडला जिल्हा आहे. नांदेड जिल्ह्यामधून 9 नद्या वाहतात. आपल्या जिल्ह्यामधून कयाधू, आपल्या तालुक्यातून कयाधू आणि पेनगंगा वाहते. आमच्या तालुक्यामध्ये पूर्णा आहे, आसना आहे, गोदावरी आहे, लेंडी आहे, मन्याड आहे. एवढ्या मोठ्या नद्या. गोदावरी 700 किलोमीटर येणारी नदी, 6 धरणाचं पाणी, वर येणारं पूर्णाचं पाणी, 6-7 नद्या, 6-7 धरणाचं पाणी एक गोदावरी झेपू शकत नाही. तेलंगणाच्या बॉर्डर असणारा तो पोचंबळचा प्रकार वेळेला गेट न बोलल्यामुळे आमच्या गाव पातळीवर घुसतो. बिलोली, नायगाव, मुखेड, नांदेड पर्यंत शेतातलं आमच्या शेतकऱ्याचं पीक एका दिवसात उद्ध्वस्त होतं. शेती मुलाबाळांचे शिक्षण आणि लग्नाचे स्वप्न एका क्षणामध्ये नष्ट होतात. शासन मात्र क्षणामध्ये पंचनामा करण्याची घोषणा करतं. पंचनाम्यामध्ये 10-15 हजार आमचं काही होणार नाही. वानखेडे साहेब, मी शासनाकडे विनंती केली, राऊत साहेबांना माहित आहे, तुम्हाला पूर रेषा कायम करावी लागेल. UPPचं पाणी, आमच्या अप्पर पेनगंगेचं पाणी, तुमच्या या नदीचं पाणी ज्यावेळेस शेतामध्ये येईल त्या वेळेस पूर रेषेमध्ये असणारे शेतकरी जेवढे आहेत त्यांच्यात तुम्हाला खाते घ्यावे लागतील, पासबुक नंबर घ्यावे लागतील आणि सरळपणे 1 लाख रुपये प्रति हेक्टरी शासनाच्या तिजोरीतून म्हणजे बंदरातून टाकले पाहिजे अशी मागणी आम्ही शासनाकडे केलेली आहे. कारण ती काळाची गरज आहे. 10-12 हजारामध्ये आमच्या शेतातलं पीक वाळलेलं सोयाबीन निघत नाही. आमच्या शेतातला कचरा काढण्यासाठी ती मदत कमी आहे. आणि म्हणून या सर्वांच्या गोष्टीचा परिपाक म्हणून आज शेतकरी संघटनेच्या रूपानं कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांनी सजग राहणं गरजेचं आहे. आज शरद जोशी एकटे होते, सर्वच आपल्याला माहित होतं. शरद जोशी एकटेच होते, महाराष्ट्रातली शेतकरी संघटना सक्षम होती. आज राजू शेट्टी सारखा एकटाच माणूस सक्षम आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला ऊसाचा भाव मिळतो आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी पुन्हा एकदा सक्षमपणे आपल्या ह्या सर्व मागण्यासाठी रेटणं गरजेचं आहे. जाता जाता एक शेतकऱ्याच्या बाबतीत विलास बडेंची एक कविता आहे. सरकारवर आहे, शासनावर आहे. जरासं पहाना साहेब, शेतकरी किती संकटात आहे. जरासं पहाना साहेब, शेतकरी किती संकटात आहे. सेफच्या हल्ल्याची बातमी टीव्हीवर मात्र जोरात आहे. सेफच्या हल्ल्याची बातमी टीव्हीवर मात्र जोरात आहे. जरासं पहाना साहेब, शेतकरी मरणाच्या दारात आहे. जरासं पहाना साहेब, शेतकरी मरणाच्या दारात आहे. साहेब, सरकारी धोरणाचा राक्षस बापाच्या छाताडावर बसलाय. साहेब, सरकारी धोरणाचा राक्षस बापाच्या छाताडावर बसलाय. जरासं पहाना साहेब, शेतकरी याचक बनून तुमच्या दारात उभा आहे. वाट पाहून डोळे थकले हो साहेब, पाय मोडले हो साहेब. 5 दिवसापासून बाप रांगेत आहे. 5 दिवसापासून बाप रांगेत आहे. बघा ना साहेब, माझा बाप तुमच्या पुढे किती हतबल आहे. बघा ना साहेब, माझा बाप तुमच्या पुढे किती हतबल आहे. बापाच्या बाजारात त्याच्या कष्टाचा भाव कोसळला तेव्हा तुम्ही यायला हवं होतं. तडकाफडकी काहीतरी आदेश द्यायला पाहिजे होता. दामदुमटीचा वायदा तुमचा पुरा करायला हवा होता. पण तुम्ही नेहमी उशिरा येता. मेल्यावर 4 पैसे देता. तुमच्या पैशात आम्ही काय करावं. बाप जिवंत आहे तो पण जगवावं साहेब. जरा पहाना साहेब, भाव नाही म्हणून कांदा फेकून दिला. 2 वर्षापासून कापूस घरातच जिरला. सोयाबीन तुमच्या रांगेत सडतय. जरा बघा ना साहेब, बापाला कोण कोण कसं कसं मग खातय. तुम्हाला काय माहित यावर्षी किती आसमानी संकट आहे. तरी माझा बाप सगळ्यांना पुरून उरला. पण तुमच्या तो धरणापुढे हरला. तुमच्या तो पुढे धरणापुढे हरला. जरा बघा ना साहेब, तुमच्याशी लढणं किती अवघड आहे. जरा पहा ना साहेब, तुमच्याशी लढणं किती अवघड आहे. तुम्हाला सत्ता दिली हो साहेब, तुम्हाला खुर्ची दिली हो साहेब, पण आमचा बाप घरचा धनी रात्र रात्र रांगेत उभा आहे. बापाची वाट पाहत माझी आई अजून विचारत आहे.
जरा पाहना साहेब, शेतकरी किती संकटात आहे, शेतकरी किती संकटात आहे. धन्यवाद. या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मला आपण या ठिकाणी बोलवलं. एक झुंजवादी साहित्य संमेलन निश्चितच या भागाच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि अनेक विषयासाठी यापुढे असंच कार्यरत राहील. आपण मला बोलवत माझा हेतूची सत्कार केला याबद्दल मी आपले संयोजकाचे सर्वांचे आभार मानून याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद.